कोल्हापुरी जेवण आणि नारळ यांचा संबंध पहिल्यापासूनच. बिना नारळाचं आपलं कोल्हापुरी जेवण होणंही शक्य नाही. त्याच्यामुळे शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाला जो लागतोय मसाला नारळाचा तो पहिला करून घेतला. त्याच्यानंतर मी गेलो चिकन आणण्यासाठी. आज चिकन आणण्यासाठी स्वतः जावं लागलं कारण आपलं चिकनवाला कधी टायमावरती चिकन आणून देत नाही. आज जेवण थोडंसं लवकरच आवरायचं आहे कारण आपल्याकडे आज ऑर्डरी आहेत. हा आमचा चिकनवाला. याला आम्ही गुप्तहेर खात्यातला प्रमुख म्हणतो. आता ते काय माहिती आहे तुम्हाला? बाकीच्या हॉटेलमध्ये काय ऑफर चालू आहेत ना, ते यांना विचारायचं आहे. 10 मिनिटं बोलले की सगळ्याच हॉटेलच्या कानाकोनात सर्व काही कळतात. त्याच्यामुळे यांच्याबरोबर एक 10-15 मिनिटं गप्पा मारल्या. हॉटेलवर आलो, कांदा चिरला आणि जेवणाला सुरुवात केली. जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर बाहेर येऊन जरासा व्हिडिओ केला. आतमध्ये गेलो, परत टेबल वगैरे पुसले आणि त्याचा सेटअप वगैरे लावून घेतला. लाईट्स वगैरे ऑन केल्या. त्याच्यानंतर आपलं झालेलं जेवण हॉटकेसमध्ये टाकलं. तंदूर पण बघितलं एकदा बरोबर पेटलाय का नाही. त्यानंतर राहिलेला रोटीचा आट्टा लावला. आपल्याला ऑर्डरीला सुरुवात झाली. शाकाहारी ताटाच बऱ्यापैकी गेली, मांसाहारी पण गेली, पण आज शाकाहारीला काहीतरी भलताच जोर होता. असो तर मित्रांनो, आजचा मिनी व्लॉग मी इथं संपवतोय. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हां, सबस्क्राईब करायला तेवढं